सर मागच्या काही दिवसापासून आपण सहकार आंदोलन सुरू केलं काय आणि आजपासून आपलं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे. तर काय सांगाल याबद्दल, काय मागणी आहे तुमच्या आणि किती कर्मचारी उपस्थित आहेत आंदोलनामध्ये, किती विभागाचा सहभाग आहे, काय नेमकं? सर, मी दीपक सावंतगीरकर, जिल्हा परिषद मुख्यालयाचा अध्यक्ष आहे आणि आमचं जे सहकार आंदोलन 16 तारखेपासून जे सुरू झाले हे महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभरातून या असहकार आंदोलन असेल आणि आजचं काम बंद आंदोलन असेल याला एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा बऱ्याचशा लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आम्ही पूर्णपणे काम बंद आंदोलनासाठी उतरलेलो आहोत. आज आम्ही सर्व तालुक्यातील जे काही पदाधिकारी आहेत, आमचे 10 तालुके असतील, सर्व 10 तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी या मंडपामध्ये जमा झाली सकाळी आणि या ठिकाणी आम्ही सर्वांनी निदर्शने केली. आमच्या जी काही प्रमुख मागण्या आहेत, 1986ला जे काही 4था वेतन आयोग सुरू झाला आहे त्या वेतन आयोगामध्ये त्या ठिकाणी शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील आणि प्राथमिक शिक्षक आहेत, तलाठी आहेत, हा संवर्ग आणि वेतन लिपिकवर्गीय संवर्ग एकच वेतन घेत होता. पण बऱ्याच कालावधीनंतर जे काही वेतन आयोग पुढे येऊन गेले त्या माध्यमातून शिक्षकांनी त्यांच्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून असेल, ग्रामसेवकांनी त्यांच्या माध्यमातून असेल, महसूलने त्यांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून त्यांची वेतन त्रुटी दूर करून घेतली, वेतन स्तर वाढवून घेतले, सुधारित करून घेतले. पण या लिपिकवर्गीयांच्या मागे कुणीही असं मजबूतपणे उभा राहिलं नाही. त्यामुळे त्यांची वेतन त्रुटी अद्यापपर्यंत झालेली नाही. काय आणि आज आपण पाहतोय S6 मध्येच लिपिकवर्गीय आहे सुरुवातीचं त्याचं पेमेंट जे आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीनं आहे. पण महसूलमध्ये पाहिलं तर पेशकार हा मोठ्या स्केलवर गेलेला आहे. तसेच मंत्रालयीन स्तरावर सुद्धा पाहतो आपण की S6 मध्ये असलेला लिपिकवर्गीय कर्मचारी सहाय्यक प्रशासन अधिकारी होतो, S16 मध्ये जातो. त्याच्यामुळे ही एक असमानता आहे, ती सर्व स्तरावरची आहे. शासकीयमध्ये असेल, जिल्हा परिषद स्तरावरची असेल. या अनुषंगानं आम्ही वेतन त्रुटीची मागणी करत आहोत आणि आमच्या इथं कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी एक मोठी साखळी या ठिकाणी आहे. याच्यातली एक पदोन्नतीचे स्तर कमी करावे. महसूलमध्ये 3 स्तर आहेत. त्या 3 स्तरामध्ये लिपिक आहे, पेशकार आहे आणि डायरेक्ट नायब तहसीलदार होतो, क्लास 2 होतो. पण आमचा जी काही लिपिक आहे इथला जिल्हा परिषदमधला तो रिटायर होतो, पण तो क्लास 2पर्यंत जात नाही. बहुधा तो कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यापर्यंत सुद्धा जात नाही. बरेचसे कर्मचारी वरिष्ठ सहाय्यकापर्यंत जातात आणि रिटायर होतात. ज्यांच्यामध्ये क्षमता आहे पुढील मोठ्या पदावर काम करायची, ते सुद्धा त्यांना मिळत नाही. याची एक विनंती आहे सरकारला की बाबा पदोन्नतीचे स्तर कमी करा, महसूलप्रमाणे करा. अशा पद्धतीचं आमची एक मागणी आहे. पदनामात बदल करा, असं एक आमची मागणी आहे. तफावत काय नेमकं पगार त्यांचं, तुमचा स्केल काय राहतो, त्यांचा स्केल काय, किती पेमेंट मिळतो त्यांना? आता पाहिलं गेलं तर स्केल आता वाढीव झालेली आहे. ग्रामसेवकाने S13 का S14 मध्ये ग्रामसेवक गेले. नाही अमाऊंट सांगा, तसं सामान्य लोकांना समजत नाही. किती पगार मिळतो त्यांना, तुम्हाला किती मिळतो? निश्चितच जास्त मिळतो. S6 मध्ये जे बेसिक असतं ते कमी असतं. किती असतं? आणि S13 मध्ये बेसिक हे जास्त असतं. समजा आता कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यकाचं बेसिक एक सुरुवातीचं मध्ये 7व्या वेतन आयोगामध्ये सुरुवातीला जे 6वा वेतन आयोग होता, S6 मध्ये 1900 ग्रेड पे होता. S8 मध्ये म्हणजे वरिष्ठ सहाय्यकामध्ये 2400 ग्रेड पे होता आणि S13 मध्ये म्हणजे कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना S13 मध्ये आहे त्यांचं ग्रेड 42. त्याच्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी S14 मध्ये त्यांचं ग्रेड पे आहे 4300. तुमच्यापेक्षा जास्त आहे. फक्त ह्याच्यामध्ये पदोन्नतीचे जे स्तर आहेत ती पदोन्नतीचे स्तर जास्त आहेत आणि वेतन कमी करण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी वाव नाही. अच्छा. सध्या खुल्लर समितीने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये आमची वेतन त्रुटी आढळत नाही असा त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे 4थ्या वेतन आयोगापासून ते आज तागायत अनेक संघटनांनी, विविध संघटनांनी बैठकीमध्ये वेतन त्रुटी ही अशी वाढ करून उंचावून मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि आजही तीच मागणी आहे. कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक यांचं एकत्रीकरण करा संवर्गाचं आणि त्याला नामकरण करा. मग विकास अधिकारी असेल, प्रशासन अधिकारी असेल किंवा प्रशासन सहाय्यक असेल आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचं संवर्ग एकत्र करून त्यांना प्रशासन अधिकारी हे नामकरण करण्यात यावं आणि त्यांचं जे काही स्केल आहे किंवा वेतन श्रेणी आहे ती वाढवावी अशी मागणी पूर्वीही होती, आजही आहे मोठा. पण त्यावेळेस त्यांनी ती मागणी मान्य केली नाही, त्यामुळं आजही प्रश्न प्रलंबित आहे. तर यासाठी आम्ही हे
बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. अच्छा, आपण जर पाहिलात सकाळीपेक्षा आता जी संख्या आपल्या कर्मचाऱ्यांची दिसते अतिशय अल्प कर्मचारी संख्या दिसते. नेमकं म्हणजे काय आहे की आता सकाळी जर आपण 11चा जर व्हिडिओ बघितला आणि जर आताचा व्हिडिओ जर बघितला सकाळी तर भयंकर तफावत दिसते याच्यामध्ये. म्हणजे काय कर्मचारी म्हणजे अर्धे कामावर आहेत का काय असं ऐकलं तसं नाही. आपण आजचं जे काही आंदोलनासाठी सर्वांना जिथं बोलवलं होतं 10 तालुक्याचे सर्व कर्मचारी या ठिकाणी होते आणि मुख्यालयाचे कर्मचारी असे एकंदरीत एक मोठ्या प्रमाणात कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. आता दुपारून या ठिकाणी आपण पाहतोय की कलेक्टर ऑफिसला निवेदन देताना तालुक्याचे मोठ्या प्रमाणात आणि मुख्यालयाचे कर्मचारी त्या ठिकाणी होते. दुपारी 4:30पर्यंत त्या ठिकाणी आम्ही मॅडमना निवेदन दिलेले कलेक्टर मॅडमला आणि त्यानंतर काही कर्मचारी उदगीर जळकोट ह्या प्रमाणातून लांबून त्या ठिकाणी आल्यामुळं मी त्यांना एक सूट दिली की तुम्ही आता इथून जाऊ शकता आणि उद्यापासून जे आहे कंटिन्युएशन आमच्या संपाचं सकाळपासून हे बेमुदत हे कंटिन्यूच राहणार आहे. मुख्यालयामध्ये कर्मचारी किती विभाग आहेत आणि विभाग किती आहेत आणि कर्मचारी किती आहेत एकूण संख्या? लिपिकवर्गीयांची संख्या कमी आहे. अच्छा, कारण प्रत्येक विभागामध्ये काही टेक्निकल स्टाफ आहे किंवा इतर विस्तार अधिकारी सांख्यिकी एक वेगळं संवर्ग वेगवेगळे संवर्ग आहे. पण लिपिक वर्गीय संवर्ग हा कमी प्रमाणात आहे मुख्यालयामध्ये आणि तालुक्याचा एक मिळून आहे आमचे एक 350च्या आसपास कर्मचारी वर्ग आहे. अच्छा, इथं कमी आहे. त्यामुळं आता जी संख्या दिसते ती कमीच आहे. निश्चितपणे उद्यापासून आम्ही सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी बेमुदतमध्ये सामील होणार आहे. आता मागच्या काही दिवसापासून आपण आंदोलनामध्ये आहात. सरकारकडून शासनाकडून काही तुम्हाला प्रतिसाद मिळतोय का म्हणजे आंदोलनाचा म्हणजे काय? सरकारकडे आमचे कार्यकारिणी मंडळामधील काही पदाधिकारी मंत्रालयामध्ये बसून आहेत. काही जणांनी 2-4 दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे आणि त्याने 25 तारीख दिलेली आहे चर्चा करण्यासाठी. त्याच्यामुळं 25ला त्या ठिकाणी बोलवणं आमच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचं होईल आणि पुढील दिशा आम्ही पुढे ठरवू. त्याच्यानंतर काय आता आजचा पहिला दिवस आहे. पुढील दिशा काय असणार आहे आपल्या आंदोलनाची? काय आंदोलनाची निश्चितच पुढील दिशा आमची या ठिकाणी काम बंद म्हणजे काम बंदच राहणार आहे आणि पुढील जशा सूचना कार्यकारी मंडळाकडून आमच्या पदाधिकाऱ्याकडून येतील त्या पद्धतीनं किंवा सरकारशी जी काही बोलणं झालेलं आहे काही मागण्या मान्य झाल्या काही आहेत या दृष्टीनं पुढील आम्ही निर्णय घेऊ किंवा संप कंटिन्यू ठेवायचा किंवा स्टॉप करायचा. पुढील दिशा आमची राहील. असं काही कळतंय की काही आपल्यातले कर्मचारी काम करतायत आतमध्ये असं कळतंय तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे काही कर्मचारी 1-2 कर्मचारी असतील वरी ते काही आपण नाही म्हणणार नाही पण निश्चितच या ठिकाणी 90 ते 95% कर्मचारी खाली आहेत संपामध्ये सक्रिय सहभाग आहे कर्मचारी आणि निश्चित जी काही 4-2 लोक वरे असतील त्यांनाही आम्ही बोलणार आहोत तर तुम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे का तुमचं काही वेगळं काय आहे याबाबतही आम्ही त्यांच्याशी बोलणं करणार आहोत. नमस्कार, मी अनंत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 जिल्हा शाखा लातूरचा जिल्हाध्यक्ष या नात्याने जे काही हे आंदोलन क्लार्किकल संघटनेचं जे महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा लातूरला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 जिल्हा शाखा लातूरचा जाहीर पाठिंबा दर्शवत आहे. जे काही यांच्या मागण्या आहेत या रास्त मागण्या आहेत आणि लवकरात लवकर शासनाने त्यांच्या पदरी पडाव्यात यासाठी आम्ही लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी जाहीर पाठिंबा देऊन यांच्या मागण्या न्याय्य मागण्या लवकरात लवकर पदरात पडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अशी कोणती मागणी तुम्हाला आवडली ह्यांची की बाबा चला ह्या पाठीमध्ये वाटलं काय नाही? वेतन त्रुटी खूप दिवसापासून म्हणजे काम करून देखील वेतनामध्ये जे काही यांची वेतन त्रुटी आहे ते वेतन त्रुटीमध्ये सुधारणा झाली पाहिजे. यांना जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू झाली पाहिजे. म्हणजे अशा पदोन्नतीसारखी आहे. पदनाम बदल करणे आहे. जसं की आमच्या काही पदनामामध्ये बदल झालेला आहे तसं यांच्याही लई दिवसापासून म्हणजे खूप दिवसापासूनच्या जे काही यांच्या ज्या मागण्या होत्या त्या रास्त मागण्या या ठिकाणी म्हणजे मंजूर व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE 136 जिल्हा शाखा लातूर जाहीर पाठिंबा दर्शवत आहे.